पुन्हा आणि आपण पाहिलं तर पहिल्या चाळीमध्ये राहुल पाटील यांनी मात्र झेल बंद केलं टायगर पाटील त्याच्या माध्यमातून पहिल्याच खेळाडूमध्ये झेल बंद केलं टायगरला शैलेश पाटील त्यावेळी आपण मैदानावरती पाहतो की भारत शरीर शैलेश पाटील परिणाम केलेला स्वरूपाचा एक असते मात्र त्याला प्रत्युत्तर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले त्याच्या गळवीच्या जोरावरती सर्व या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळतो असा विवाद भटारे राणापूरची त्याची फोन करायला सांगे फोन करायचा सांगू त्याला फोन लावाय सांग हो काही वर्ष मागे गेलो तर संजीवन भरपूर संघ रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा एक वेगळा महेश पाटील असतील शैलेश पाटील असतील सचिन पाटील असतील सचिन मुकादम असतील नितीन मुकादम असतील असे सर्वच खेळाडू असलेला तो संघ त्याचा एक वेगळा दरारा निर्माण केला होता एक तो काम होता काही वर्षांचा त्याच्यामध्ये वर्चस्व असायचं सजीवन भरपूर संघाचा परंतु तो काळ देखील वेगळा होता त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त सामने जर पाहिले जास्तीत जास्त जर स्पर्धा पाहिल्या असाल तर त्यावेळेला स्पर्धा ह्या रायगड जिल्ह्या मर्यादित स्पर्धा असायच्या आणि आता आपण जर विचार केला मुरुड तालुक्यामध्ये तर जास्तीत जास्त स्पर्धा ह्या पंचक्रोशी तालुका किंवा तीन तालुका ज्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा राबवली जातात त्याचं कारण सुद्धा एक वेगळं कारण आहे कारण आपण रायगड जिल्हा जेव्हा रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जेव्हा पाहतो किंवा खेळायला जात असतात मित्रांमध्ये त्यावेळेला त्या खेळाडूंचा बॉडी लँग्वेज आपण पाहिजे कारण जी तयारी त्यांनी रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी केलेली आहे तशी तयारी आपण सर्वांनी केली पाहिजे कारण जर आपल्याला कबड्डी क्षेत्रातून पुढे जायचं असेल आज कबड्डी क्षेत्राला खूप चांगले दिवस आहेत हे जर दिवस मी तुम्हाला सांगतो जर मागच्या त्या टर्ममध्ये जर असते ना तर आपल्या मुरुड तालुक्यात जास्तीत जास्त खेळाडू हे प्रो कबड्डीमध्ये पाहायला मिळाले असते कारण त्यावेळेला जास्तीत जास्त टॉपला वरती रायगड जिल्ह्यामध्ये हे मुरुड तालुक्यातले खेळाडू असायचे कारण 2000 ते 2010चा काळ देखील आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पहिल्या 4 मध्ये आपण पाहिलं तर 2 ते 3 संघ हे आपल्या मुरुड तालुक्यातले असायचे परंतु आता थोडासा वेगळं पाहायला मिळतं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा म्हटलं की मग अलिबाग पेण किंवा रोहा तालुक्यातले संघ वरती असतात त्यामुळे आपण जास्तीत जास्त भर तालुकास्तरीय कबड्डीला न देता जिल्हा पातळीवरती आपल्या संघाचं नाव कसं होईल किंवा जिल्हा पातळीवर आपला खेळ कसा उभारेल आपला जो डेलीचा वर्कआउट आहे तो वर्कआउट कुठे थांबता कामा नये पण हा खेळ मित्रांनो असा याच्यासाठी आपला व्यायाम पण खूप गरजेचा आहे कारण आम्ही बऱ्याचशा स्पर्धा या मुरुड तालुक्याच्या याच्यामध्ये ह्या स्पर्धा खेळण्यासाठी पाहण्यासाठी जातो किंवा आम्हाला जेव्हा निमंत्रण दिलं जातं त्यावेळेला आम्ही जातो परंतु एखादा खेळाडू जर मैदानावरती जोरात आदळला मित्रांनो हा कबड्डी खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये आपण जर शारीरिक व्यायाम नसेल एखादी जर दुखापत झाली तर आपल्याला खूप काही गमवावं लागतं त्यामुळे कबड्डी खेळायचं असेल तर आपला नियमित व्यायाम हा झालाच पाहिजे
मग तो खेळ सुरू असला नसला तरी व्यायामाचा जो वेळ आहे तो आपण तो व्यायामाला देणं गरजेचं आहे. चला काका आपण तुमचा सामना नाही ना सामन्याकडे लक्ष द्या कारण ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. गावची आदरणीय विनोदजी पाटील आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आदरणीय विनोद पाटील आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. आदरणीय नवनाथजी पाटील खारदुर्कुले यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयाची प्रबोधन देऊन आरक्षण शामिल होणार आहे. की 2-3 असा गुणफलक आपल्याला सांगते. 1 गुणाची आघाडी शिवलिंग वालवटी या संघाकडे असताना बजर झाला तो जयबजरंग खारमल संघाचा. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर सुंदर प्रकारे पाहायला मिळते मैदानावरती शिवलिंग वालवटी या संघाच्या माध्यमातून. पुढील सामना सहजीवन दोडकोले वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव असा असेल. दोन्ही संघाला विनंती असेल आपल्याला दुसरा पुकार मिळतो. तिसरा पुकार दिल्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं. आधारगावची आदरणीय व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय विनोद पाटील आधार यांच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय विनोदजी पाटील यांच्याकडून देखील 200 रुपयाची प्रबोधन केलेले मंडळ सदस्य होते. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. मध्यंतरच्या पुढे हा सामना सुरू आहे आणि गुणफलक आपण जर पाहिला तर 5-3 आपल्याला पाहायला मिळतात. 2 गुणाची आघाडी ही शिवलिंग बालवटी या संघाकडे पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी सहजीवन दोडकोले सिद्धिविनायक नांदगाव या दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयारी करायची आहे. तिसरा पुकार मिळाल्यानंतर आदरणीय जगदीश तेलगे आणि आदरणीय रमेश मोरे आपणास विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आदरणीय रमेशजी मोरे आदरणीय जगदीशजी तेलगे आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे माजी सैनिक आदरणीय अमित पाटील सर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. पाटील सर माजी सैनिक यांचा देखील आगमन झालेली सहजीवन क्रीडा मंडळ खारदुर्कुले यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजची ही स्पर्धा आपण या ठिकाणी 16 संघांची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. या 16 संघांसाठी या ठिकाणी जी चषक या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. प्रथम क्रमांकापासून चतुर्थ क्रमांकापासूनचे जे चषक या ठिकाणी आहे ते चषक या ठिकाणी कैलासवासी सीताराम मुंबईकर बुवा यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री गोरक्षनाथ
गोरखनाथ मुंबईकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी यांच्या स्मारक कुमारवीरच्या निहाल म्हात्रे यांच्याकडून चषक असेल. उत्कृष्ट चढाईसाठी कैलासवासी खेळाडूसाठी चेतन भोई यांच्याकडून पॉवर फॅन असेल. उत्कृष्ट चढाईसाठी स्मार्ट वॉच योगेश जयस्वाल यांच्याकडून असेल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरोसाठी स्मार्ट वॉच असेल सहजीवन मित्रमंडळाकडून. अशी भव्य ही कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतो आणि ही पारितोषिक या स्पर्धेसाठी या सर्व डान्सची व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले. मी त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो की अशाच सहकार्याने अशा प्रकारच्या स्पर्धा होत असतात. मैदानावरती आपण पाहतोय गुणाची यशस्वी चढाई. सहजीवन बोरकुले सिद्धिविनायक नांदगाव आपल्याला तिसरा पुकार मिळतोय. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं. तर सहजीवन बोरकुले सिद्धिविनायक नांदगाव हा सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा तिसरा सामना खेळण्यासाठी श्री गणेश आधार भैरवनाथ मजगाव आपण तयारी करायची. त्याच्या चढाईमुळे क्वार्टर फायनलचा या मैदानावरती पहिला सामना खेळतोय. त्यानंतर एक चढाई मागच्या सामन्यामध्ये अशी केली त्याच्यामध्ये 5 गुण मिळवले आणि त्याच चढाईवरती सामना जयप्रकाश खरमाचिका या संघाच्या बाजूने झुकला होता आणि त्या सामन्यावरती विजय मिळवला होता. इथे नक्कीच अधिकारीची एक झुंज पाहायला मिळते दोन संघांमध्ये. आपण गुणफलक जर पाहिलं तर 6-6 आपल्याला पाहायला मिळते. राहुल पाटील मुद्दा वाजलाय. करो या करो अशी चढाई सुरुवातीपासून हे सांगत आलोय जोपर्यंत सामनावीर आणि निकाल देत नाही जेव्हा संघर्ष करण्याची वेळ मिळते संघर्ष करण्याची संधी मिळते त्यावेळेला नक्कीच ती संधी त्या संधीचं सोनं आपण करायला लागलं. निवांत भंडारी पुण्याला चढाई करतोय शिवलिंग ऑलरेडी संघाच्या प्रांगणामध्ये. आता मात्र सामना थोडासा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच मिळवतो पुन्हा एक दिला जाईल या संघाला 7-9 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. काही क्षण शिल्लक सामना संपवायला पुढे दोन संघांना या दोन्ही संघांसाठी फायनल कॉल सहजीवन दोरकुले सिद्धिविनायक नांदगाव आपल्याला फायनल कॉल आहे. दोन्ही संघांना अंतिम पुकार आहे. विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. मुंबईकर चढाई करतोय त्याच्यासाठी बदल झालाय. 2 असं क्षेत्ररक्षण सामना